The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्से भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। पूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेल्या 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या मैत्री बुद्ध विहारात उपस्थित संपूर्ण औरंगाबाद शहरातील विविध वस्त्यांमधून उपस्थित असलेले आपण श्रद्धावान उपासक उपासिका या बुद्ध विहारामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उपस्थित राहून आपणास मार्गदर्शन करणारे पूजनीय भिक्खू सुगत बोधीजी महास्थवीर यांनाही मी वंदन करतो। धम्मदेशना श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले संघर्ष महिला मंडळ आणि सर्व बालक तथा बालिका श्रद्धावान उपासक उपासिका तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज 4 एप्रिल आहे। अर्थातच ज्या महामानवामुळे, ज्या महामानवाच्या मोठ्या त्याग प्रभावामुळे आपल्याला हे सोन्याचे दिवस प्राप्त झाले, आपल्याला बुद्ध मिळाले आणि हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, स्वाभिमानाचे जीवन प्राप्त झाले, त्या महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या विवाह दिनाचा आज वाढदिवस आहे। अर्थातच मंगल परिणयाचा ॲनिव्हर्सरी आहे। बाबासाहेब आणि रमाईच्या मंगल परिणयाची 4 एप्रिल 1906 रोजी मुंबईतल्या भायखळा येथील बाजारामध्ये रमाई आणि भीमरावाचा विवाह सोहळा आजच्याच दिवशी पार पडला होता आणि त्या काळातील प्रथेनुसार अत्यंत बाल्यवयामध्ये, लहानपणामध्ये बाबासाहेब नुकतीच मॅट्रिक झाले होते त्या काळाची आणि रमाई अवघ्या 9 वर्षांची नवरी होती आणि त्या दोघा उभयंतांचा तो मंगल परिणय विवाह सोहळा त्या काळातील प्रथेनुसार मुंबईतल्या भायखळा या ठिकाणी पार पडला। भिक्खू धोत्रे
यांची मुलगी असलेली, ज्यांना वलंकर म्हणून ओळखायचे, अशा रुक्मिणी आणि भिक्खू यांची मुलगी असलेली रमाई, तिला लाडाने रामू म्हणत होते, रामी म्हणत होते, त्या रमाईचा रामजी सुभेदार, जे मिलिटरीमध्ये सुभेदार होते, इंग्रजीचे हेडमास्टर होते, अशा एका रामजी सुभेदाराच्या सुपुत्राच्या सोबत, हालाकी त्या काळामध्ये अस्पृश्य समाजातील पहिला एकमेव विद्यार्थी होते बाबासाहेब की जे मॅट्रिक उत्तीर्ण झाले होते त्यावेळेस, आणि अशा उच्च शिक्षित एका मुलाबरोबर रमाईचा विवाह आजच्या दिवशी संपन्न झाला होता. आणि त्या दिनाचे औचित्य साधून आपण आज त्या महामानवांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. तर निश्चितपणे एक आदर्श दाम्पत्य, एक आदर्श माता पिता, एक आदर्श पती पत्नी म्हणून माता रमाई आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीयांच्या सदैव स्मरणात राहतील आणि ते कायमस्वरूपी त्यांचं आदराचं श्रद्धेचं स्थान भारतीयांच्या जनमनामध्ये, जनमानसांमध्ये कोरलेलं राहील. कारण त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याची जगामध्ये कुठे तोड नाही. आणि त्यामुळे रमाई आणि बाबासाहेबांचं लग्न तेव्हा जेव्हा झालं त्यावेळेसची परिस्थिती फार वेगळी होती. खरं तर रामजी सुभेदारांनी बाबासाहेबांसाठी दुसऱ्या 2-3 मुली पाहिल्या होत्या. एका मुलीबरोबर साक्षगंधही झाला होता, एंगेजमेंट झाली होती. परंतु काही लोकांकडून रमाईबद्दल समजलं की एक मुलगी अशी आहे की जिला आई नाही आहे, वडील नाही आहे आणि तिला सांभाळणारं कोण नाही आहे. अत्यंत सात्विक ती मुलगी आहे, अत्यंत प्रामाणिक आहे, एकदम चिमुकलीच आहे, पण चारित्र्य संपन्न आहे. तिचे माता पिता चारित्र्य संपन्न होते, अत्यंत खानदानी परिवार त्यांचा आहे. तुमचा मुलगा उच्च शिक्षित आहे, तुम्हाला चांगल्या चांगल्या मुली मिळतील, चांगलं घरदार मिळेल, चांगले खानदानी मुली मिळतील, श्रीमंत घरच्या मुली मिळतील. परंतु ही गरिबाची मुलगी जर तुम्ही केले तर तिचा पांग फिटेल, तिचं जीवन उज्ज्वल होईल, तिच्या जीवनाचा उद्धार होईल. आणि असं जेव्हा रामजी सुभेदारांकडे काही लोकांनी बोलून दाखवलं तर क्षणाचाही विलंब न लावता त्या काळामध्ये जर सोयरीक झाली, साक्षगंध झाला आणि जर तो स्वतःहून मोडला तर त्यासाठी पंचाकडून त्यांना दंड ठोठावण्यात येत होता. तर रामजी सुभेदारांनी अगोदर जी भीमरावाची सोयरीक केली होती, एंगेजमेंट केली होती, ती मोडली. त्यासाठीचा दंड जो काही होता तो भरला. सर्व पंचांची, पाहुण्यांची माफी मागितली आणि रमाईबद्दल त्यांनी सर्वांना सांगितलं की अशी अशी मुलगी आहे, तिला आधार नाही आहे, माता पिता नाही आहे आणि त्यामुळे माझ्या मुलाला ती मी पत्नी म्हणून करण्याचा माझा मानस आहे, तुमची परवानगी असेल तर. आणि सगळ्या लोकांनी परवानगी दिल्यानंतर मात्र रमाई आणि भीमरावाचं लग्न झालं. आता खरं तर आता जर पाहिलं तर आपण काय लग्नाचं वय असते काय 9 वर्ष 16 वर्ष, बिलकुल नाही, बाल्य वय आहे. पण तेव्हाची परिस्थिती होती, प्रथा होती तशा प्रकारची. आता मात्र तसं नाही आहे. आणि त्यांचा लग्न सोहळा तर थाटामाटात पार पडला. मुंबईमध्ये घर होतं, डबक चाळीमध्ये, बिडडी चाळीमध्ये. आताही बाबासाहेबांच्या वडिलांनी 2 फ्लॅट घेतले होते. आताही तुम्ही कधी मुंबईला गेलात, मुंबईच्या बाहेरची लोक तर परळला त्या दोन्ही रूमा तिथे आहेत. आता म्हणजे फ्लॅट आहेत समोरासमोर की जिथे रामजी सुभेदाराचं बिऱ्हाड होतं, संपूर्ण परिवार होता तिथे वास्तव्याला. आणि एक रूम खरं तर बाबासाहेबांना अभ्यासासाठी घेतली होती, मात्र परिवार मोठा होता आणि तिथेही अडचण व्हायची बाबासाहेबांना अभ्यासासाठी. म्हणून आता ज्या रोडला नाव दिलं आहे, हायवेला जो मुख्य विटीकडे CSTकडे रोड जातो त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड असं नाव आहे. दादरला तुम्ही जर कधी गेलात, दादर परळ त्या भागामध्ये, तर मेन रोड जो आहे मुंबईतला तर त्याला बाबासाहेबांचं नाव दिलं आहे. आणि तिथे मग हा परिवार संपूर्ण राहत असताना रमाईने तिथेही संसार थाटला. नंतर मग बाबासाहेब विलायतेला गेले, त्यानंतर तिकडनं शिकून आल्यानंतर मग नोकरीसाठी बडोद्याला गेले बाबासाहेब. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बडोद्याला असताना रामजी सुभेदार बाबा आजारी पडले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मी आत्या ज्या होत्या त्याही मृत्युमुखी पडल्या, बाळाराम गेले, आनंदराव गेले, असा एकूणच परिवार जात राहिला. रमाईने अनेक मरण पाहिले. अवघी लहान असताना चिमुकली आईचा मृत्यू पाहिला, वडिलांचा मृत्यू पाहिला. दाभोळच्या बंदरावरती
तिचे वडील रमाईचे वडील ते ओझं वाहण्याचं काम करत होते, त्या पाट्या वाहण्याचं काम करत होते. त्यांना मग ते छातीत दुखायला लागलं, त्यात ते आजारी पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. हे 2-3 भावंड होते गावाला दापोलीला कोकणामध्ये, आणि तिकडनं मग ते मुंबईला मामामुळे काकामुळे मुंबईला आले. मुंबईमध्ये ते राहत असताना हे सगळ्या सोयरिकीचा घडामोडी घडलेल्या आहेत. आणि रमाईचं बाबासाहेबांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर संसार करत असताना अगदी लहान असलेली रामू तिने रामजी सुभेदारांचा मृत्यू पाहिला, लक्ष्मी आत्यांचा मृत्यू पाहिला, घरामध्ये अनेकांचे मृत्यू तिने पाहिले. मृत्यू पाहत पाहत ती वयात येत होती, मृत्यू पाहत पाहत ती मोठी होत होती. आणि तशा प्रकारे रमाईने संसाराचा गाडा कमी वयामध्ये पतीची साथ नसताना, पती विदेशी असताना देखील कुठल्याही प्रकारे कुणाकडे तक्रार न करता अत्यंत निपुणपणे, अत्यंत त्याला काय सात्विकपणे आपण म्हणू शकतो, चारित्र्य सांभाळून घराच्या बाहेर म्हणजे विनाकारण न पडता रमाईने बाबासाहेबांचा संसार पुढे आणि पुढे नेण्याचं काम केलं. आणि लहानपणापासून अनेक जबाबदाऱ्या तिच्यावर पडल्या असल्या कारणाने आपल्या रमाईला TB झाला, क्षयरोग झाला. बघा, साहजिकच आहे. आजही तुम्ही गावाकडे पाहाल, जे महिला राबतात, जे पुरुष राबतात, एकदम प्रचंड टेन्शन असते त्यांना कोणते ना कोणते आजार होत असतात. ज्यांना कामधंदा नाही त्यांना कोणता आजार होईल, ज्यांना मेंदूचा वापर जास्त करावा लागतो. सकाळीच मी बोललो आपल्या वॉकिंगला गेल्यानंतर साहेबांना की जेवढे महापुरुष आहेत ते लवकर गेलेले आहेत. बघा, याचा अर्थ असा नाही की ते पापी होते. बघा, तुम्ही महापुरुषांचं मरण पहा, संत पहा, तुम्ही महापुरुष पहा, बुद्ध युवन पहा, लवकर गेलेले आहेत. भगवंताच्या काळामध्ये 120-130 वर्षाचं आयुर्मान होतं. भगवंताचे सख्य चुलत भाऊ आनंद 120 वर्ष जगले आणि भगवान 80 वर्षात गेले. भगवंताच्या नंतर 40-40 वर्ष जगले. बघा, भगवंताच्या घरातले भिक्षू झालेले लोक आणि इतरही लोक, भगवान लवकर गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 60-65 वर्षांमध्ये गेले. बघा, रमाईचा 30-35 वर्षात मृत्यू झाला. असे भरपूर संत आहेत. तुम्ही यादी जर काढली, छत्रपती शिवाजी महाराजांचा मला वाटतं आजच काहीतरी ते पुण्यतिथीचा, काल पुण्यतिथीचा दिवस होता. बघा, त्यांनाही लवकरच जावं लागलं. का जातात माहिती आहे तुम्हाला? काम करणारे लोक, ज्यांना बुद्धीचं काम जास्त असते, ज्यांना समाजाचं म्हणजे काय म्हणू त्याला तळमळ जास्त असते, अशा लोकांना जास्त आयुष्य मिळत नाही. बघा, जे धावपळ करतात, जेवणाकडे त्यांचं लक्ष जात नाही. आता बाबासाहेबांचं कुठं जेवणाकडे लक्ष होतं, धावपळ होते प्रचंड. असे लोक जास्त जगत नसतात. त्याला हे कारण आहेत नैसर्गिकरित्या, कारण आरोग्याकडे लक्ष देता येत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी रमाईचा संसार तर होत होता. रमाईला 4-5 अपत्य झाली. आता कोवळं वय होतं रमाईचं, त्याच्यामध्ये यशवंताचा जन्म झाला. बघा, पहिला मुलगा, मोठा मुलगा यशवंत, ज्याचा आता परिवार आहे. बघा, पूर्ण त्यांची लिंक जी आहे ती परिवाराची आहे. यशवंत आंबेडकरांचे त्यांचे मुलं वगैरे आहे. प्रकाश आंबेडकर आहेत, आनंदराज आंबेडकर आहेत, भीमराव आंबेडकर आहेत, मुली आहेत. त्यांचा मोठा परिवार, बाबासाहेबांचा रक्ताचा परिवार आजही आहे आपल्यामध्ये. तर पहिला मुलगा रमाई आणि बाबासाहेबांना झाला यशवंत नावाचा. परंतु तोही, रमाईची तब्येत बरी नसल्या कारणाने त्याचीही तब्येत काही बरी नसायची नाही. लहानपणापासून तो एकदम रोगिष्ट होता यशवंत नावाचा मुलगा बाबासाहेब रमाईचा. अनेक ठिकाणी दवाखाने करू कसे तरी त्याला जीवदान दिलं. बघा, रमाईनं आणि बाबासाहेबांना त्या पहिल्या मुलाला आपल्या. नंतर मात्र जे मुलं झाले ते नंतरचे मुलं मात्र वाचले नाही. रमेश नावाचा एक मुलगा झाला होता रमाई बाबासाहेबांना, तो अगदी बाल्यवयामध्येच मृत्युमुखी पडला. त्यानंतर गंगाधर नावाचा एक मुलगा झाला होता बघा रमाई बाबासाहेबांना, तोही जास्त दिवस जिवंत राहिला नाही, अगदी बाल्यवयामध्ये मरावं लागलं. इंदू नावाची बाबासाहेबांना आणि रमाईला एक मुलगी झाली, ती इंदुमतीसुद्धा जास्त दिवस जगली नाही, अगदी बाल्यवयामध्ये तिचा मृत्यू झाला. राजरत्न नावाचा एक मुलगा झाला बाबासाहेबांना, अगदी तो दिसायला बाबासाहेबांसारखाच होता. बाबासाहेब म्हणतात माझा राजरत्न हुबेहूब माझ्यासारखा आहे, मी माझ्या राजरत्नाला माझ्याही पेक्षा जास्त शिकवेल आणि तो मी जे समाजासाठी वेळ देतो आहे, मी जे समाजाच्या हिताचं काम करतो आहे, माझा राजरत्न मी त्याला माझ्यापेक्षा जास्त शिकवणार असल्या कारणाने तो माझ्याही पेक्षा जास्त काम करेल अशी मला खात्री आहे, असा मला विश्वास आहे, असं बाबासाहेब बोलायचे बघा. की जेव्हा राजरत्न गेला तेव्हा मात्र बाबासाहेब एकदम धाय मोकलून रडत होते. आणि साहजिकच आहे, एक वडील होते, एक पती होते, रमाई एक पत्नी होती, एक आई होती, ज्यांचे मुलं बाळ जात असतील. तुम्ही याच्यापैकी कोणी असाल की ज्यांच्या लहानपणामध्ये एक मुलगा मुलगी गेला असेल तर तुम्ही कल्पना करू शकता की काय ते दुःख असेल. एका पाठोपाठ 4 लेकरं जाणं
साधी गोष्ट आहे काही? साधी गोष्ट नाही हो. विचार तर करा तुम्ही. एका पाठोपाठ गेलेले लेकरं बघा. रमेशाचा मृत्यू होतो, गंगाधराचा मृत्यू होतो, राजरत्नाचा मृत्यू होतो, हिंदूचा मृत्यू होतो. अगदी लहानपणामध्ये लहान लेकरं बाळं आपली मुलं कोणाला प्रिय नसतात, प्रत्येकाला प्रिय असतात. आणि रमाई बाबासाहेबांनाही लेकरं प्रियच होते. परंतु परिस्थिती अशी भयंकर होती, कारण बाबासाहेबांना शिक्षणासाठी पैसे लागायचे. घरामध्ये भरपूर परिवारात लोक होते, त्या सगळ्यांचा सांभाळ करायचा. म्हणून रमाई शेण गोवऱ्या वेचून, लाकडं वेचून, त्याच्या मुळ्या बनवून त्या विकायच्या आणि त्यातून जी काही तुटपुंजी पैसा येत असेल त्याच्यातून संसार चालवायच्या आणि अजून त्याच्यातून काही शिल्लक पैसे ठेवून बाबासाहेबांना मनी ऑर्डर करायच्या बघा. कारण बाबासाहेबांना विदेशामध्ये शिकण्यासाठी पैसा लागायचा. तुम्ही जर रमाई आणि बाबासाहेबांचा पत्रव्यवहार वाचला ना, तर असं मला वाटतं ज्याच्यामध्ये भावना आहेत, फिलिंग्स आहेत, अशी एकही व्यक्ती सापडणार नाही की ज्यांना रडायला येणार नाही. आणि म्हणून रमाई बाबासाहेब एक आदर्श दाम्पत्य होतं, एक आदर्श पती पत्नी तर होतेच होते आणि आदर्श माता पिता सुद्धा होते. परंतु त्यांच्यासारखं मला वाटतं माता पिता या जगामध्ये दुसरं कोणी नसेल. आज आपण पाहतोय, आम्ही पाहतोय, जर कोणाच्या घरी कोणी दुखण्याचं असेल, जर कोणाच्या घरी कोणाचा लहान मुलगा, मोठा मुलगा, मुलगी, मुलगा, कोण ना कोणी किंवा घरचे लोक गेलेले असतील किंवा आजारी पडले असतील, तर लोक सामाजिक धार्मिक कार्यात येणं, विहारात येणं सोडून देतात. नाही, म्हणतात आमच्या घरी दुःख झाले. तुम्ही कल्पना तर करून पहा, कल्पना करून पहा क्षणासाठी की 3 लेकरं जातात, 4 लेकरं जातात, नंतर रमाई पण जाते. ते बाबासाहेब मोडून पडले असतील. खरं पाहिलं तर 2-3 महिने तर बाबासाहेबांना बाहेर पडू शकत नव्हते, एवढं दुःख झालं. रमाई गेल्यानंतर पश्चाताप झाला बाबासाहेबांना. बघा, अर्ध डोकंदुखीचा त्रास सुरू झाला होता त्या बाबासाहेबांना. नंतर मुंडन केलं होतं बघा त्यांनी, तो असा पूर्ण पेहराव घातलेला, हातात काठी घेतलेला एक फोटो तुम्ही कधी पाहिला असेल. तेव्हा बाबासाहेब आजारी होते आणि त्यांनी ट्रीटमेंट घेतली अर्ध डोकंदुखीचा. साहजिकच आहे ना, बाबासाहेब पश्चाताप व्यक्त करत होते रमाई गेल्यानंतर, रामू तुला मी वेळ देऊ शकलो नाही, तू माझा संसार चालवला, तू माझ्या कुटुंबाचं पूर्ण संगोपन केलं, तू मला काहीच माहीत होऊ दिलं नाही, कुठून पैसे आणले, कसे पैसे आणले, कपडे कसे घेतले, खायला कुठून आणलं, अन्न कुठून आणलं, ज्वारी कुठून आणली, गहू कुठून आणले, काय कुठून आणलं हे मला माहीत करू दिलं नाही. तू सगळा एकाकी गाडा माझ्या संसारात तू ओढत राहिली, तुला मात्र मी काही देऊ शकलो नाही बाबासाहेब म्हणून, असं म्हणून रडायचे. आणि बाबासाहेबांच्या मांडीवरच रमाईनं बघा आपला प्राण त्यागला होता. त्या काळामध्ये रमाईचं अवघं 35 वर्षाचं वय होतं, 34-35 वर्षाचं फक्त वय होतं. आणि त्यामुळे रमाई आणि बाबासाहेबांचा जो संसार आहे तो कमी जरी होता, कमी वर्ष जरी त्यांनी संसार केला, परंतु मी तर म्हणतो आपल्या तुमच्यासारख्या लाखो करोडो लोकांना एक अत्यंत प्रेरणादायी असा त्यांचा संसार होता, त्यांचं कौटुंबिक जीवन होतं. की ज्या लोकांना वाटते की सांसारिक दुःख फार जास्त आहे, मी तर म्हणतो त्या प्रत्येकाने रमाईन बाबासाहेबांच्या संसाराचा विचार करावा. ज्यांना वाटते आम्हाला खूप टेन्शन आहे आणि आमच्या घरात फारच दुःख आहे वगैरे वगैरे, त्यांनी नेहमी क्षणोक्षणी रमाई आणि बाबासाहेबांच्या संसाराचा विचार केला पाहिजे. कारण आजची परिस्थिती तर अशी आहे की सगळ्या प्रकारचं सुख समाधान तुमच्या पायावरती लोळण घेत आहे, परंतु आपण पाहतोय की त्यांच्याकडे काहीच नसताना आणि प्रचंड दुःख असताना त्यांनी समाजासाठी वेळ दिला, आपलं संपूर्ण परिवार कुर्बान केला, सर्व 4ही मुलं कुर्बान केले, पत्नी कुर्बान केली, वडील गेले, संपूर्ण परिवार बाबासाहेबांचा गेला, तरीसुद्धा बाबासाहेबांनी समाजहिताचं कार्य सोडलेलं नाही आहे. सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रांमध्ये बाबासाहेबांनी एवढं मोठं भरघोस काम करून ठेवलं आहे की त्या कामाची बरोबरी कोणीही करू शकत नाही. आणि म्हणून नेहमी सदैव माझ्या मनात विचार येतो की जर यदा कदाचित बाबासाहेब जन्माला आले नसते तर आपण कल्पना करू शकत नाही की आज आपण कुठे असतो, कल्पना नाही करू शकत. कारण त्या काळामध्ये सावलीचा, ज्या समाजाच्या लोकांचा सावलीचा ज्यांच्या विंटाळ होत होता, ज्यांची थुंकी जमिनीवर पडू नये अशा प्रकारची ज्यांना सोय केली होती धर्माच्या नावावरती, त्या समाजामध्ये जर बाबासाहेब जन्माला आले नसते, त्यांनी घटना लिहिली नसती, त्यांनी हे सगळ्या स्कॉलरशिप असतील, रिझर्वेशन असेल, ह्या सगळ्या गोष्टी, शिक्षणाची गंगा औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज निर्माण केलं नसतं तर आज आपण कुठे असतो, नाही का? तुम्ही एक विचार तर करून पहा. आणि त्यामुळे त्या महामानवाचा मोठा त्याग आहे, रमाईचा तेवढाच त्याग आहे. म्हणून तर बघा ते जे गाणं आहे, गरिबी जरी त्या संसारात होती,
रमाची भीमाला तरी साथ होती, भीमराव होते दिव्याच्या समान आणि रमा त्या दिव्याची वात होती. कारण पती पत्नीचं जे काही नातं आहे, संसार ज्याला म्हणतात, जो गाडा आहे संसाराचा, तर पती पत्नी हे दोघेही सुव्यवस्थित विचारी वैचारिकता त्यांच्याकडे असल्याशिवाय, चांगुलपणा शील सदाचार त्यांच्याकडे असल्याशिवाय ते समाजाला किंवा इतरांना वेळ देऊ शकत नाहीत, इतरांचा विचार करू शकत नाहीत. पण जे स्वार्थाने भरलेले पती पत्नी असतात ते 100 वर्ष जरी जगले, त्यांच्या जगण्याचा काय उपयोग आहे? दोघे एकमेकाला म्हणतील बस आपण दोघे ना आपले लेकरं, बाल्या बाल्याची माय 10 बाय 10च्या खोलीत, आणि समाज बाकीचे सगळे गेले म्हणते चुलीत. असे कितीतरी लोक आज आहेत की नाही? बिलकुल आहेत. काहीच देणं घेणं नाही. लगे बस जगायचे म्हणून जगायचे, कमवायचे, पैसे कमवायचे, माझ्या मुलासाठी कमवायचे, मुलीचं लग्न करायचं, मुलाचं लग्न करायचं, गाडी घ्यायची, घोडी घ्यायची, बंगला बांधायचा, हे सगळं तर केलंच पाहिजे. परंतु याच्या व्यतिरिक्त जे जीवन आहे, ज्याला सामाजिक जीवन म्हटलेलं आहे, ज्याला धार्मिक जीवन म्हटलेलं आहे, जे बाबासाहेब जगले, रमाई जगले, ते आपण जगतो काय? मी तर म्हणतो आपल्या लोकांनी हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आपण स्वतःसाठी जगू नये, बिलकुल जगावं, बिलकुल गाडी घ्यावी, घोडी घ्यावी, सगळ्या गोष्टी घ्याव्यात, पैसा कमवावा, नोकरीला लागावं, शिक्षण घ्यावं. पण त्याच्या व्यतिरिक्त सामाजिक जबाबदारीचं काय? सामाजिक जबाबदारीचं भान आपल्यातल्या प्रत्येक व्यक्तीला असायला पाहिजे. म्हणून भगवंताने सुद्धा बघा 4 प्रकारचे पती पत्नी सांगितले बघा. आणि भगवंताने जे 4 प्रकारचे पती पत्नी सांगितले, त्यात सर्वोत्तम जोडी जी सांगितली भगवंताने, तर मी तर म्हणतो त्या सर्वोत्तम जोडीमध्ये बसणारी जोडी जर कोणती असेल तर आपल्या बाबाची आणि रमाची जोडी आहे. हे तुम्हाला मी सिद्ध करून दाखवेल बघा. कारण दोघे पती पत्नी अत्यंत गुणवान असल्याशिवाय इतरांचा विचार करू शकत नाही. तर भगवंताने सांगितल्या 4 जोड्या शॉर्टमध्ये सांगेल मी तुम्हाला. आता तुम्ही वैवाहिकच आहात, तर प्रत्येकाच्या जोड्या वेगवेगळ्या आहेत. कोणाचं गणित जमलेलं असते आणि कोणाचं गणित बिघडलेलं असते. सोयरिकीच्या अगोदर तर बापा लय सांगतात, आमच्या सुनेसारखी सून नाही म्हणते, आमच्या लेकासारखा लेक नाही म्हणते, आमच्या जावयासारखा जावई नाही म्हणते. आणि 6 महिने झाले की मग बारीक तोंडानं जवळच्यानं कोणाला तरी सांगते. कारण ज्यांना लय तोंड भरून कौतुक केलं बिना कामाचं, त्यांना कसं सांगावं की अंड नासकच निघलं बा, कांदा नासका निघला, नारळ नासकं निघले. त्यांना कसं सांगावं की ज्यांना भलतंच कौतुक करून दिलंय असं की फारच असं आहे आणि फारच तसं आहे. म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं, मी नेहमी बोलून दाखवतो की सुख आलं तर नाचत बसू नये आणि दुःख आल्यावर रडत बसू नये. माणसानं न्यूट्रल राहिलं पाहिजे. कारण जग हे परिवर्तनशील आहे. बुद्ध म्हणतात आजची जी वेळ आहे ती कायम राहील. हे बिलकुल या भ्रमात कोणच राहू नये. कोणत्याही बाबतीमध्ये वेळ कायम सारखी राहत नाही. मग ती सुखाची असो की दुःखाची असो, वेळ कायम सारखी राहत नाही. हे शरीर हे कायम सारखं राहू शकत नाही. आज असं आहे या क्षणाला, उद्या असंच राहील का? बिलकुल नाही. तुम्ही या शरीराच्या कोणत्याही अवयवांबद्दल विचार करा. आज जे शरीर आपलं आहे उद्या ते राहत नाही. आज ज्याच्यावर आपल्याला नाज असतो, गर्व असतो, अहंकार असतो, एक दिवस येते तेच शरीर सरणावर पडलेलं असते. लोक म्हणतात लवकर पेटून द्या, म्हणतात वास सुटला म्हणतात. हे निसर्गाचं सत्य आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून अहंकारात गर्वात जाऊ नका म्हणाले भगवान. जेवढं आयुष्य मिळालं आहे त्या आयुष्याचा सदुपयोग करा. केवळ स्वतःसाठी जगू नका, तुम्ही सामाजिक जीवन जगून इतरांचाही विचार करा. तुम्ही धार्मिक जीवन जगा, तुम्ही रंजल्या गांजलेल्यांसाठी जीवन जगा. लोकांच्या प्रती करुणेचा भाव मनामध्ये ठेवा, दयेचा भाव मनामध्ये ठेवा, परोपकाराचा भाव मनात ठेवा. जरा 4 भिंतीच्या बाहेर पडा. केवळ त्याच डबक्यामध्ये जसा बेडूक माहिती का तुम्हाला? ते एक बेडूक होता पहा. सांगतो तुम्हाला, विषय निघाला. एक बेडूक होता, त्या बेडकाचे पिले होते. एका डबक्यात राहत होता परिवार. आता बेडुकाचा परिवार त्या तलावात राहत होता. तर 2 पिले होते त्या बेडुकाला, आणि ते बेडूक तिची माता त्या पिलांची. तर त्या डबक्यात राहत होते. एक दिवस ते दोन्ही पिलं गेले चरायला गेले. त्या डोहाच्या बाहेर गेले, तलावाच्या बाहेर गेले. तर बाहेर गेले तर जरा थोडंसं लांब अंतरावर गेल्यावर त्यांना दिसला बैल समजते का तुम्हाला? आता त्या बेडकाच्या समोर बैल लय मोठं त्याचं पोट, बैलाचं उंचच्या उंच बैल. या बेडकाच्या पिल्ल्यानं पाहिलं. यांनी कधी पाहिलंच नव्हतं. यांना काय माहिती काय आहे ते.
आता काही लोकांना घरातच राहतात, त्यांना काय ढेकळं माहीत आहे बाहेर काय राहते, सामाजिक जीवन कशाला म्हणतात, धार्मिक जीवन कशाला म्हणतात. त्यांना फक्त तेवढंच कळते, लेकरं बाळ, शिक्षण, क्लास, टी व्ही, घर बनवायचे, गाडी बनवायची आणि आपलं पदप्रतिष्ठान, पैसा कमवायचा आणि तेवढंच. भगवान म्हणाले हे सगळं करत असताना याच्या व्यतिरिक्त पण जीवन आहे. तुम्हाला जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर त्याच्या बाहेर कधी कधी तरी पडून पाहिलं पाहिजे. पण जे कधी पडलेत नाही त्यांना काय त्याची चव आहे. म्हणून ते बेडकाचे पिल्ले गेले बाहेर, त्यांनी पाहिला बैल पाहिला, परत आले आपल्या घरात. आपल्या घरात आल्यावर त्या मम्मीला सांगितलं त्यांनी, मम्मी एक प्राणी पाहिला आम्ही आणि तो खूपच मोठा होता. आता मम्मी होती अहंकारी. काही लोक लय अहंकारी, धनाचा अहंकार, कोणाला आपल्या कुळाचा अहंकार, कोणाला सौंदर्याचा अहंकार, कोणाला जातीचा अहंकार, कोणाला कपड्याचा, तर कशाचा अहंकार. बापा लख लाभ तुम्हाला. तर ते बेडकाचे पिल्ले म्हणे आई आम्ही एक प्राणी पाहिला तो खूपच मोठा होता. आता लहानपणापासून त्या बेडकीन बाईनं पिल्लांना शिकवलं होतं की मीच मोठी आहे बस या जगामध्ये, आणि मीच आहे बस, माझ्यासारखं कोणीच नाही. असं वाटते कधी लोकांना, लय माझ्याशिवाय जमत नाही, मीच काय आहे ते आहे. भगवान बुद्ध म्हणाले कोणी असो, मी असो, तुम्ही असो, या भ्रमातून आपण लवकर बाहेर पडलो पाहिजे. कारण या जगामध्ये आपल्याला जे वाटते आपल्याबद्दल, स्वतःबद्दल, घरादाराबद्दल, गणगोताबद्दल काय, तर भगवान म्हणाले असं काही नाही. फक्त त्या डोहातून बाहेर पडावं लागेल तुम्हाला, दुनिया पाहावं लागेल कशी आहे ते, नंतर कळते आपण कुठे आहोत ते. तर बेडकाचे पिल्ले सांगत होते. तर त्या बेडकीन बाईला काय आवडलं नाही. माझ्यापेक्षा मोठं कोण आहे म्हणे, मीच मोठी आहे म्हणे, असं तिला वाटलं. तर मग ते बेडूक असते, तुम्ही पावसाळ्यात पाहिलं कधी, ते असं फुगवते बघा, असं बघितलं का तुम्ही, ड्राव करते आणि असं फुगवते. तर हिला वाटलं बा यांनी कोणता प्राणी पाहिला पिल्लांनी माझ्या, आणि हे त्यांचंच कौतुक करू लागले त्या पिल्लाचं. आता अहंकार जर माणसाच्या मनात निर्माण झाला, बाई माणूस कोणी असो, की त्यांना गणगोत कळत नाही, काहीच नाही, ते कार्य मी आम्ही असे. तुम्ही जसे कसे शहरात आले, गावाकडे तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर नाही कोणी, पण गावाकडे गेल्यावर तुम्ही टेकीत जात असा, असं खाली पाहत असाल जणू काय तुम्ही दुसऱ्या ग्रहाहून आले. हालाकी तिथूनच आलेले असते, आपण हे विसरून जाते माणूस, अहंकार विसरायला होते ना. आणि मग असं पाहते, आपले कपडे जरा चांगले स्वच्छ भारीचे असतात, कानात नाकात हातात गळ्यात काहीतरी आणलेलं असते, घालून घातलं तर दाखवायचं दुसऱ्याला इकडं, तर दुसऱ्याला तुच्छ लेखायचं. हा पण अहंकार आहे ना, लय बिना कामाचा. मग लोक आपल्याला वेड्यात काढतात, बोलू नका म्हणतात, हिला बोलू नका म्हणतात घरी, ती बाई असो का माणूस असो, कट मारा म्हणतात. मग आपल्याला काहून असे वागत असतील, पण कळत नाही की आपलं अवगुण आपण उजागर केलेत बा, आणि म्हणून ते दुर्लट लागले आपल्याला. कारण भयंकर आहे ना अहंकार. तर मग या बेडकीन बाईनं फुगवलं म्हणजे एवढा होता का प्राणी, फुगू. आता त्याची कॅपॅसिटी असते ना, हो कोणत्या फुगवण्याची कॅपॅसिटी असते की नाही, ते फुटलं ना ते, आणि फुटल्यावर जिवंत राहील का, एवढा होता का म्हणून फटकन फुटलं जागेवर मेलं ते बेडूक. तर लोकांचं असंच होते गणित अहंकाराचं बघा. म्हणून अहंकारात कोण जाऊ नये असं भगवंताने सुद्धा सांगितलं बघा. म्हणून रमाईची बाबासाहेबांना साथ होती, बाबासाहेबांची रमाईला साथ होती. भगवंतानं सांगितलं 4 जोड्या असतात. पहिली एक जोडी असते, पती दुराचारी असतो, पत्नी सज्जन असते, सदाचारी असते. बघा लक्षपूर्वक आहे का, शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. 4 प्रकारच्या जोड्या सांगितल्या भगवान बुद्धांनी पती पत्नीच्या. किती प्रकारच्या. आता तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता ते स्वतःलाच विचारायचं आहे, नाही दुसऱ्याकडे नाही पाहायचं. दुसऱ्याकडे पाहायला तर लय सोपं आहे. भगवान म्हणाले खुद को देखो, औरों को देखना तो बहुत सरल है, लेकिन खुद को देखना पड़ेगा तब मालूम पड़ेगा कि हम कितने पानी में हैं. तर पहिली जोडी सांगितली, पती सदाचारी आहे पण पत्नी दुराचारी आहे. म्हणाले भगवान बुद्ध,
पती सदाचारी कसा, तो सिलवान आहे, तो हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्याभिचार करत नाही, खोटं बोलत नाही, लबाडी नाही, लांडी नाही, त्यानंतर दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन नाही, एकदम संसाराला आपल्याला कसं जुटवता येईल, 2चे 4 कसे करता येतील, 5चे 50 कसे करता येतील, लेकरावर चांगले संस्कार कसे टाकता येतील आणि घर कसं बनवता येईल, घर टिकून कसं ठेवता येईल, जोडून कसं ठेवता येईल, मायबाप कसे टिकून ठेवता येतील, बहीण भाऊ कसे टिकून ठेवता येतील, समाज कसा टिकून ठेवता येईल, विहारात कसं जाता येईल, सामाजिक कार्यात कसं जाता येईल, धार्मिक कार्यात कसं जाता येईल, दान पुण्य कसं करता येईल, सील पालन कसं करता येईल, ध्यान कसं करता येईल, लोक कसे जोडता येतील, पती असा विचार करते. कारण का, तर पती सदाचारी आहे आणि पत्नी त्याच्या उलट. यांना काही कामधंदा नाही म्हणते, यांना काही जमत नाही म्हणते, बिलकुल पतीच्या उलट स्वभाव असते. काहीचा बापा जी पहिली जोडी सांगितली की पती सदाचारी आहे तर पत्नी दुराचारी आहे. बिलकुल घरादारात लक्ष नाही, टेकीमध्ये जगणं, अहंकारातच जगणं, याला तुच्छ लेख त्याला तुच्छ लेख, हे बरोबर नाही ते बरोबर नाही, यांच्यासोबत निंदा कर त्याची निंदा कर, याला नाव ठेव त्याला नाव ठेव, समाजात न जाणं, खायचं घरातच बसायचं, चालता येत नाही, मी जातच नाही, कुठं म्हणायचं नाही, व्यायाम करायचा नाही, समाजात जायचं नाही, 2 गोष्टी ऐकायच्या नाही, काहीच नाही, आणि बसून तब्येत बिघडून घ्यायची आणि नंतर म्हणायचं मला असे हात जोडता येत नाहीत, नंतर म्हणायचं मला चालता येत नाही, नंतर म्हणायचं मला कोणाचं सुखदुःख पाहता येत नाही, कोणाच्या मौतीला येता येत नाही. मग आपल्या मौतीला कोण येईल याचा विचार करावा ना बापा. एक जण म्हणे भंतीजी ते मौतीला येत नाही म्हणे. मी म्हटलं येत नाही तर तुम्ही जात राहा, म्हटलं बा तुमच्या येतील, आपण गेलो तर लोक येतील ना. तर काही लोक इथपर्यंत हो अहंकारी की मला जायचं नाही म्हणते, नाकालाच बदलला होती बघा काही लोक. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणी नाही, पण दुसऱ्याला असंच भगवान बुद्ध म्हणाले असे लोक समाजातून घरातून उठतात आणि तो अवगुण कोणत्याही स्त्रीमध्ये असता कामा नये. त्यामुळे पती सदाचारी आणि पत्नी दुराचारी ही पहिली जोडी सांगितली भगवंतानं. त्या पत्नीचा, तशा प्रकारच्या दुराचारी पत्नीचा शिलावर विश्वास नसतो, ध्यानावर विश्वास नसतो, दानावर विश्वास नसतो, पाप पुण्यावर विश्वास नसतो, विहारात येणं जाणं नाही, समाजात उठणं बसणं नाही, आपल्यातले अवगुण काढून टाकणं नाही, मी माझं असं फुगू त्या बेडकासारखं अशाच प्रकारचा स्वभाव असतो बघा. दुसऱ्याला निंदत राहायचं. आणि म्हणून पहिली जोडी अशा प्रकारे भगवंताने सांगितली. दुसरी जोडी सांगितली उलट त्याच्या, पत्नी सदाचारी आहे आणि पती दुराचारी आहे. बिलकुल पत्नी सदाचारी आहे पण पती ध्यानावरच नाही, दारू पिते, काय गांजा पिते, काय खाते, लेकरं कळना, लेकरारो कसा त्याचा संस्कार होईल ते समजना, त्याला भांडण करते, मारामारी करते, लेकरांना मारते, पोरांवर लक्ष नाही, पोरींवर लक्ष नाही, पोरी जवान होत आहे त्यांच्यावर लक्ष नाही, केवळ स्वतःचा विचार करणं, नको त्या नादाला लागत राहणं, बाकीचे रिकाम्या गोष्टी करणे, संसाराची घडी आपल्या बिघडत आहे, मोडत आहे त्याच्यावर लक्ष नसणे, समाजामध्ये कधी न जाणे, समाजामध्ये कधी न उठणे बसणे, अशा प्रकारचा स्वभाव. नोकरी केली म्हणजे नोकरी करतात, काही लोक व्यवसाय करतात, बघ घराच्या बाहेरच पडत नाहीत काही माणसं. तुमच्या इकडचे लोक काही तसेच आहे बा, घरातच. अरे घरात काय आहे, बाबासाहेबांनी पूर्ण जीवन दिले ना हो, तर घराच्या बाहेर पडलं पाहिजे, सामाजिक कार्यामध्ये आलं पाहिजे, धार्मिक कार्यामध्ये आलं पाहिजे, समाजामध्ये उठलं बसलं पाहिजे ना. बिलकुल समाज कधी सुखादुखात येऊ शकेल ना. तुम्ही कोणाकडे गेलं तर लोक येतील की नाही तुमच्याकडे, येतील की नाही, आणि तुम्ही कोणाकडेच गेले नाही येतील का लोक तुम्हाला. आणि सुख दुःखामध्ये समाजाची साथ असायला पाहिजे असते, कारण कधी कोणती परिस्थिती येईल सांगता येईल का, सांगता येत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी सांगितलं भगवंताने की पती दुराचारी असतो, बिलकुल शील पालन करत नाही, कोणतं शील पालन करत नाही, विहारात येत नाही, सामाजिक कार्यात येत नाही, देणं घेणं वाटत नाही त्याला काही, नाव ठेवणं, यांना निंदा करणं. पत्नी मात्र सदाचारी असते, सिलवान असते, गुणवान असते. परंतु भगवंतानं ही जोडी एक सांगितली. तिसरी जोडी सांगताना भगवान बुद्ध म्हणाले हे तरी एक बिघडलेलं असते, या पहिल्या आता सांगितलेल्या जोडीमधलं एक बिघडलेलं असल्यावर तरी गाडी चालते हळूहळू एकाच्या भरोश्यावर. म्हणजे पती चांगला असेल तर पतीच्या भरोश्यावर चालते आणि पत्नी चांगली असेल तर पत्नीच्या भरोश्यावर चालते. तिसरी जोडी सांगताना भगवंतानं सांगितलं दोन्ही बिघडलेले असतात. असे जे असतात तर ते तर विशेष संपत्ती. मग बापा पिढ्या बरबादच डायरेक्ट. पती बिघडलेला आणि पत्नी बिघडलेला. पुण्य काय, पाप काय, शील काय, दान काय, ध्यान काय, विहार काय, समाज काय, बुद्ध काय, बाबासाहेब काय, भंतेजी काय, याच्याशी काही जण घेणं नाही. बस माझं दुनिया वेगळीच आहे आणि मी लय हुशार आहे आणि मला शिकलेलं आहे मी, आणि असं नोकरी करतो मी, असा दिसतो मी, हे करतो, लोक मला सलाम करतात, लोक पाया पडतात आणि लोक तुरा लावतात, हार लावतात. कायची ढेकळाची किंमत आहे अशा लोक आहे का काही.
मला पाहन फुलवा. रिकामी टेक गाजवणारे काही काही लोक असतात बघा. शिष्टपणा म्हणतात आमच्याकडे म्हणायचे लहानपणी. काही काही लोकांना माणसांना काय म्हणायचे समजते का तुम्हाला? शिष्टपणा समजते? रिकामा खिशात नाही आणा बाजीराव म्हणा. काहीच नाही कशात आहो, ढेकळाचं ज्ञान नाही, पण असं आव आणायचं की बस आम्ही असे आणि आम्ही कोणाच्या फंद्यात पडत नाही आणि आम्हाला काही म्हणजे आम्ही कोणाचं काही घेणं देणं नाही आणि आम्ही कोणाकडे जात नाही आणि आमीन मीन आमीन मी. भगवान बुद्ध म्हणाले अशा प्रकारचे सदाचारी दुराचारी पती आणि दुराचारी पत्नी अशी तिसरी जोडी सांगितली. हे एकदम गयगुजरी असतात म्हणाले भगवान बुद्ध. त्यांच्यामुळं त्यांच्या मुलाबाळांचं वाटोळ होते. जर पत्नी पण ध्यानावर नसेल आणि पती पण ध्यानावर नसेल तर मुलाबाळाचं वाटोळ होते, पोराबाळांचं वाटोळ होते, कुटुंबाचं वाटोळ होते. बिलकुल किंमत राहत नाही त्यांना, समाजामध्ये राहत नाही किंमत, नातेवाईकामध्ये किंमत राहत नाही. आणि म्हणून केवळ पैसाच कामाला येत नसतो, केवळ धन दौलतच कामाला येत नाही, तर इज्जत, चांगुलपणा, सज्जनपणा, शील, सदाचार, परोपकार हे गुण खूप महत्त्वाचे असतात. म्हणून तर भगवंताने, बाबासाहेबांनी, संतांनी सांगितलं की पतीमध्ये सुद्धा सदाचार असला पाहिजे आणि पत्नीमध्ये सुद्धा सदाचार असायला पाहिजे. जर पती पत्नीच बिघडलेले असतील तर त्यांच्या अवलादी बिघडतील की नाही? बिघडतील की नाही? आणि बिघडणं म्हणजेच काय? तर त्या पती पत्नीमध्ये म्हणजे आई वडिलांमध्ये चांगुलपणा नसेल तर भलेही ते श्रीमंत असतील परंतु त्यांच्या अवलादी बरोबर त्यांना सुद्धा असं बाजूला करतात आणि सगळा कार्यक्रम बिघडून टाकतात. बघा आता मला वाटतं ती कुठं घटना घडली, इकडे तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात का? हो बहुतेक बुलढाणा जिल्ह्यातच घटना घडली बघा. आत्ता काही दिवसांपूर्वी ते दाखवलं. 2 मुलं त्या आईला, 2 मुलं आई आणि बाबा. तर एका मुलाकडे ते आई बाबा राहत होते. एक मुलगा दारू पिणारा होता, प्रचंड दारू प्यायचा, ध्यानावर नाही, त्याची बायको ध्यानावर नाही, तोही ध्यानावर नाही. आणि शेतीच्या वाटण्या असतात शेतीच्या, त्या शेतीच्या वाटण्यावरून त्यांच्यात भांडण झालं बघा. आणि एक दिवस दुपारच्या वेळेस काहीतरी तो मुलगा दारू पिऊन आला भंतीचा, लहाना मुलगा, लहान म्हणजे लग्न झालं त्याचं, लेकरं बाळ, तो दारू पिऊन आला आणि घरामध्ये आई आणि वडील होते आणि भाऊजई पण होती. तर त्या आईच्या डोक्यात कुऱ्हाड टाकली बघ, मानेवर कुऱ्हाड, बाप मध्ये आला तर बापावरही कुऱ्हाड. दोघे मायबाप रक्ताच्या थारोळ्यात पडले बघा. ती भाऊजई होती, ती भाऊजईनं पाहिलं आणि त्या भाऊजईला तो मारणार होता. ती भाऊजई पळाली बाहेर आरडाओरडा करत. नंतर लोक आले आणि तो पळून गेला बघा. अशा प्रकारे मला सांगा, शेती असेल, श्रीमंती असेल, धन कोणाच्या वाट्याला अशी अवलाद जन्माला येऊ नये. जर अशी अवलाद असेल कोणाची तर बिलकुल त्या जगण्यात त्या अवलादीचा काही अर्थ नाही बघा. किती वाईट परिस्थिती असेल, त्या आईचं काय मन म्हणत असेल जेव्हा मुलगा मारू लागला. तुम्हाला कधी बोलत असेल तुमचा मुलगा तर टचकन डोळ्यात पाणी येत असेल तुमच्या, नाही का? फक्त सांगू शकत नाही ना, मी नेहमी सांगतो झाकली मूठ आहे प्रत्येकाची. पण कधी तुमची अवलाद, ज्या अवलादीमुळे तुम्ही आनंद व्यक्त करत असता लहानपणामध्ये जन्म झाल्यावर, ती अवलाद तुमच्याकडे डोळे वटारून कधी वाचून पाहत असेल किंवा तुम्हाला अपमानित करून बोलत असेल तर तुम्हाला किती वाईट वाटते. आणि ती अवलाद जर मारेपर्यंत गेली तर त्या आईला किती वेदना झाल्या असतील. आणि कुऱ्हाडीचे घाव बघा, बापावरही घातले आणि आईवरही घातले आणि मेले बघा आई वडील जागेवर. रक्ताच्या थारोळ्यात घरामध्ये सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता. आता कालपर्वाची घटना आहे बघा ही, आत्ताची 10-15 दिवस झाले नाही या घटनेला. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की माता पिता असाल तुम्ही, पती पत्नी असाल तर केवळ स्वतःचा विचार करू नका, तुमच्या परिवारामध्ये जन्माला येणाऱ्या मुलांचाही विचार करा की तुमच्या आचरणाचा त्यांच्यावर प्रभाव कसा पडेल. आणि म्हणून मी नेहमी याच्यावरती भर देत असतो, माता पिता म्हणून तुम्ही आदर्श असले पाहिजे, पती पत्नी म्हणून तुम्ही आदर्श असले पाहिजे. कारण तुमच्याकडूनच तुमच्या घरातले लेकरं शिकत असतात. तुम्ही जो काही वर्तन ठेवता, जे काही वागता बोलता, सगळ्या गोष्टी बरोबर मुलं तसेच घडत असतात. उगीच संताचं वचन नाही आहे, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी म्हटलेलं आहे. बीज जर शुद्ध असेल तर फळ रसाळ गोमटी. मात्र काही काही ठिकाणी गणित बिघडते पण, कारण शेती जरी चांगली असली तर बीज चांगलं निघत नाही कधी कधी. आणि म्हणून बीजही चांगलं पाहिजे आणि शेतीही चांगली पाहिजे. तर शेतीमध्ये बीज पेरल्यावर त्याची निगराणी करावी लागते, वेळोवेळी निंदावं लागते, वेळोवेळी खुरपावं लागते. म्हणून बौद्ध धम्मामध्ये बघा लहानपणापासून संस्कार सांगितले आहेत. तर काही काही लोक त्या संस्कारापासून कोसं दूर आहेत ना. गर्भमंगल सांगितला, केशकर्तन सांगितला, नामकरण सांगितला, विद्यारंभ सांगितला, असे कितीतरी संस्कार सांगितले.
तर असे कितीतरी लोक आहेत आपल्या समाजाचा जरी विचार केला तर कितीतरी वर्षापूर्वी त्यांच्याकडे बुद्धपूजा झाली असेल, कितीतरी वर्षापूर्वी भंतीजीला बोलवलं असेल लग्नाला वगैरे आणि नंतर काहीच नाही. बघा तुम्ही, कितीतरी घरं असे असतील की त्यांच्याकडे पूजा वंदना भगवंताची काहीच होत नसेल. कितीतरी लोक असे असतील की ते पंचशीले पाळत नसतील, आर्य उपोषित व्रतात दूरची गोष्ट राहील. कितीतरी लोक असे असतील की विहाराचा त्यांचा काहीच संबंध नाही. कितीतरी लोक असे असतील भंतीचा त्यांचा काहीच संबंध नाही. कितीतरी लोक असे असतील की दानाचा ध्यानाचा त्यांचा दूरपर्यंत संबंध नाही. कितीतरी लोक असे असतील की बाबासाहेबांच्या विचारांचा, बुद्धांच्या विचारांचा, संतांच्या विचारांचा, महापुरुषांच्या विचारांचा आणि त्यांचा दूरपर्यंत संबंध नाही. बस महापुरुषांच्या पाया पडायचं कधीतरी, पण विचारांपासून कोसो दूर राहायचं. म्हणून भगवंतानं तिसरी जोडी जी सांगितली ती टोटल फेल आहे म्हणून सांगितलं भगवंताने. म्हणजे पती पण दुराचारी आहे आणि पत्नी पण दुराचारी आहे. पहिल्या जोडीमध्ये पती दुराचारी सांगितला, दुसऱ्या जोडीमध्ये पत्नी दुराचारी सांगितली आणि चौथी जोडी जी सांगितली भगवंताने ती सर्वोत्तम जोडी सांगितलेली आहे. त्यामध्ये भगवान म्हणाले की पती पण सदाचारी आहे आणि पत्नी पण सदाचारी आहे. बिलकुल पती पत्नी लहानपणापासून मुलांच्या सोबत, मुलांच्या बाबतीमध्ये सतर्क जर असतील, शालेय शिक्षणाच्या बरोबर मुलांना धार्मिकता शिकवत असतील, शील सदाचार शिकवत असतील, संयम शिकवत असतील, परोपकार शिकवत असतील, चांगुलपणा शिकवत असतील तर मुलं मोठे झाल्यावर पश्चातापाची वेळ येईल का? पण आजकालचे आई वडील, सर्वच नाही परंतु आजकालचे आई वडील कशाला महत्त्व देतात? पैशाला. कोणत्याही मार्गाने पैसा आला पाहिजे, कोणत्याही मार्गाने प्रसिद्धी मिळाली पाहिजे. भगवंतानं त्याचा निषेध केला. कोणत्याही मार्गाने पैसा घरात जर आला तर तो पचणार नाही म्हणाले भगवान बुद्ध. भलेही तुम्हाला ऐकताना कडू वाटत असेल हे भगवंताचं वचन, पण हे भगवंताचं वचनच आहे आणि ते कधीच खोटं ठरत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले इमानदारीनं कमवायची, एक भाकर खाण्याच्या ऐवजी कोरभरच खा. बाबासाहेब पण म्हणाले, पण ती स्वाभिमानाची असली पाहिजे, इमानदारीची, मेहनतीची असली पाहिजे. आणि म्हणून जीवन जगताना पैसे किती कमवले याच्यापेक्षा तुम्ही इज्जत किती कमवली, सदाचारशील किती कमवलं, धार्मिकता किती कमवली हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून तर बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला. जर शिक्षणच सर्व काही असतं, जर पैसाच सर्व काही असता तर बाबासाहेबांकडे काय कमी होतं का? मुंबईमध्ये हिंदू कॉलनीमध्ये दादरला बाबासाहेबांनी 2 प्लॉट बांधले आणि त्याच्यावर बिल्डिंग उभी केली. त्या काळामध्ये माहिती आहे तुम्हाला, त्या काळामध्ये जो काही गोष्ट त्या काळामध्ये. पण बाबासाहेबांनी एवढ्या डिग्र्या, एवढं शिक्षण घेतल्यानंतर उच्च विभूषित बाबासाहेब होते, विद्वान प्रकांड पंडित होते, सांसद होते बाबासाहेब, मंत्री होते बाबासाहेब, आमदार होते बाबासाहेब आणि अनेक प्रकारचं कार्य या देशासाठी बाबासाहेबांनी केलं. परंतु हे सगळं करत असताना बाबासाहेबांच्या गोष्ट लक्षात आली की केवळ धनदौलत संपत्ती आणि केवळ शिक्षण महत्त्वाचं नाही आहे, त्याला जोड अध्यात्माची असली पाहिजे, शील सदाचाराची असली पाहिजे. नाही तर केवळ शिकलेला माणूस तो जर सदाचारी नसेल, शीलवान नसेल तर तो स्वतःसह अनेकांचा घात करू शकतो. बघा, आणि आपल्या देशात नेमकं काही लोकांकडून तसंच होत आहे. बघा, शिक्षण आहे पण सदाचार नाही आहे. सदाचार नसेल तर आपल्या हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतात. बघा, आणि जे दुराचारी लोक असतात ते भलेही श्रीमंत असतील तर त्यांना आपण वाईट करतोय, वाईट बोलतोय हे समजत नाही का? तर शीलवान नसतात, सदाचारी नसतात, बुद्धाच्या धम्मावर विश्वास नसतो, कर्म सिद्धांतावर विश्वास नसतो. त्यात आपलेही बरेच लोक आहेत. बघा, तरुण आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, त्यांचा बुद्धाच्या विपाकावरती, कर्मसिद्धांतावरती विश्वास नाही. बुद्धाला फुलं वाहतील, बाबासाहेबाला हार घालतील, जयंतीला येतील, नाचतील, परंतु वैचारिकता मात्र म्हटलं की कोसो दूर आहे. बघा, आताही बघा वातावरण कसं आहे. मी हे जरा सडेतोड बोलत असतो, कधी लागते लोकांना, पण हकीकत अशीच आहे. आणि त्यामुळे चौथी जोडी जी आहे ती सर्वोत्तम जोडी आहे आणि आपल्या बाबा भीमाची आणि रमाईची जोडी भगवंतानं सांगितलेल्या या चौथ्या जोडीसारखीच होती आणि म्हणून ते आपल्यासाठी काम करू शकले. नाही तर रडत बसणारे असते किंवा स्वतःचाच विचार करणारे असते तर आपल्या वाट्याला ते आले नसते. भलेही शिक्षण घेतलं असतं, नोकरी केली असती, पैसा कमवला असता, पण इतरांचा विचार करू शकले नसते. पण सद्गुणांची खाण होते बाबासाहेब, सद्गुणांची खाण होती रमाई आणि म्हणून आपल्या नवऱ्याला ती अडवू शकली नाही.
तुम्ही सुद्धा रमाईचे बाबासाहेबांचे गुण आपल्या अंगी अंगीकारले पाहिजे, त्याला अनुसरण केलं पाहिजे, तरच आपण त्यांचे अनुयायी आहोत असा त्याचा अर्थ होतो. नाही तर जयंत्या येतील जातील, विहार होतील आणि अनेकदा आपण येऊ जाऊ, परंतु स्वतःमध्ये जर या महामानवाचे विचार आपण घेतले नाही, अनुसरले नाही, तर या जीवनाला अर्थ उरत नाही. आणि त्यामुळे आज बाबासाहेबांच्या आणि रमाईच्या मंगलपरिणयाच्या विवाह दिनाच्या दिवशी अर्थातच त्यांच्या मॅरेज ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने छोटेखानी आपल्या या मैत्री बुद्ध विहारामध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केला. संपूर्ण संघर्ष महिला मंडळ, N11 हडको परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आणि बाहेरूनही बरेच उपासक उपासिका इथे आले बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी. आणि त्यामुळे तुम्हा सर्वांच्या प्रती मी विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. वेळेच्या अभावी पूजनीय सुगत बोधीजी महास्तवीर भंतेजींनी मला बोलण्याची संधी इथे दिली, त्याबद्दल भंतेजींच्या प्रती कृतज्ञता आणि ऋण व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्णविराम देतो. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.